बोला साहेब। छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय। भारतीय संविधानाचा जय। तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? मॅडम मागे या जरा। तुमचं आमचं नातं काय? जय 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 भीम, जय 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 भीम, जय भीम। भारतीय संविधानाचा विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फक्त आजादी म्हणायचं। हम लेके रहेंगे आजादी, मनुवाद से आजादी, सरकार से आजादी, गुलामी से आजादी। हम लेके रहेंगे आजादी, हम नहीं छोड़ेंगे आजादी। प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद समर्थनार्थ विद्यार्थ्यांना आवश्यक मदत, विद्यार्थ्यांशी सकारात्मक संवाद तसंच आंदोलनात सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकशाही मार्गाने यशस्वी करावा करण्यात येणार आहे। तरी कराड शहर व परिसरातील सर्व नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा गेल्या काही काळामध्ये या देशामध्ये पेपर फुटीचं एक प्रकारचं लोण झालेलं आहे आणि नुकतीच नीटची परीक्षा फुटल्यानंतर सुमारे 24 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा एक प्रश्न निर्माण झाला आणि या मुद्द्यावर केंद्र सरकार किंवा संबंधित मंत्रालय हे गंभीर दिसलं नाही आणि म्हणून अशा या निर्डावलेल्या मंत्र्याचा राजीनामा मागण्यासाठी म्हणून दिल्लीमध्ये सुशिक्षित युवकांनी आंदोलन पुकारलं। त्याचं नेतृत्व डॉक्टर सोनम वांगचुक यांनी केलं। मात्र सत्तेच्या अहंकारामध्ये मशगूल असलेले हे सरकार या आंदोलकांकडे डुंकूनही पाहायला तयार नव्हतं आणि 20 दिवसानंतर आंदोलकांशी चर्चा तर झालीच नाही, मात्र आंदोलक असणाऱ्या सोनम वांगचुक यांना प्रकृतीच्या कारणावरून तिथून आंदोलन स्थळावरून उचलून नेलं आणि एक प्रकारे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न झाला। मात्र सनदशीर मार्गाने या आंदोलनात उतरलेली ही तरुणाई खऱ्या अर्थानं या देशातील महापुरुषांनी दिलेला जो विचार आहे त्या विचाराच्या मार्गाने काम करताना दिसते आणि एक असं आश्वासक असं चित्र या देशात उभं राहिलेलं आहे की ज्या तरुणांच्याकडं देशाच्या भविष्याचा विचार नाही अशी जी ओरड मध्यमवयीन काही मंडळी करत होती त्या सगळ्यांना तरुणांनीच आता सांगितलेलं आहे की हे सरकार उलटवण्यासाठी किंवा संविधानिक अधिकार मिळवण्यासाठी आता तरुण रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्या उतरलेल्या तरुणांना त्या तरुणाईची शक्ती मोडून काढण्यासाठी ज्या पद्धतीने पोलिसांनी अत्याचार केले आपण पाहिलं। जे अत्याचार पाहिल्यानंतर संवेदनशील मन हळहळलेलं आहे आणि भारताच्या कानाकोपऱ्यातून तसेच जगभरातून या तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे आणि पोलिसांनी केलेल्या या कृत्याचा किंवा सरकारनं दाखवलेल्या असंवेदनशीलतेचा जगभरातून निषेध होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून कराडमध्ये देखील सर्वपक्षीय इथं आम्ही एकत्र जमलेलो आहोत। आज वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। खऱ्या अर्थानं या बंदमध्ये आम्ही आव्हान करण्यापेक्षा प्रत्येक संवेदनशील मनानं असा निर्णय घेतला पाहिजे की माझ्यासाठी, माझ्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी, माझ्या राज्याच्या भविष्यासाठी आणि माझ्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा अहंकारी सरकारला जागं जर करायचं असेल तर या सनदशीर मार्गाने जो बंद पुकारलेला आहे या बंदमध्ये सर्वांनी सहभागी झालं पाहिजे। बोला साहेब।